डाळिंबाला कोणत्याही प्रकारचं नत्रयुक्त खत नाही दिलं, NPK नाही दिलं, तरी देखील डाळिंब शेतकऱ्यांच्या बागेमध्ये अशा प्रकारची नव्हती दिसते. डाळिंबामध्ये फुलकळ्यांच्या संख्येपेक्षा देखील या नवतींची संख्या जास्त आहे. याच्यामुळे शेतकऱ्यांना तोटा काय होतोय की फुलकळ्यांची संख्या फारशी येत नाही. काय केलं पाहिजे? त्याला वॉटर शूट देखील म्हणू शकतो. याचा तोटा काय होतोय? याला ना कोणती फुले येते ना कोणती कळी येते. झाडाचा असणारा स्टोरेज या नवतीच्या माध्यमातून बाहेर फेकलं जाते. याच्यासाठी काय केलं पाहिजे? याच्यासाठी या डाळिंबाच्या झाडाला पोटॅशची लेवल वाढवली पाहिजे आणि ही फार अति जलद गतीनं वाढवली पाहिजे. जसं की SOP दिलं तर त्याला फार कालावधी लागतो पिकाला उपलब्ध होण्यासाठी. त्याचबरोबर MOP दिलं तर त्याच्याहूनही जास्त कालावधी लागतो. यासाठी काय करायचं आपल्याला की इन्स्टंट अपटेक होणारी पोटॅश ड्रिपमधून दिली पाहिजेत, जेणेकरून अशा प्रकारचे येणारे वॉटर शूट्स न येता आपल्या पिकामध्ये फुलं आणि कळ्यांची संख्या जास्त होईल. आपल्याला काय करायचं आहे? साधारणपणे एकरी 2 लिटर या प्रमाणात ग्लुकोनेटेड बेसचं ऑर्गॅनिक प्रीमियम पोटॅश वापरायचं आहे, ज्याचं नाव आहे किमेल पोलॅश. एकरी 2 लिटरचा डोस द्यायचा आहे, ज्याच्या वापरामुळे पिकामध्ये 72 तासाच्या आतमध्ये पोटॅशची मात्रा वाढते. मात्रा वाढल्यामुळे आपल्या पिकामध्ये असणारं नत्राचं प्रमाण कमी राहून पोटॅशची मात्रा वाढली जाते आणि फुलं कळ्यांची संख्या भरपूर प्रमाणात वाढली जाते. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या डाळिंबाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून विविध प्रकारची माहिती घेऊन आपल्या डाळिंबाच्या बागेचा विकास करून घ्यायचा आणि आपल्या उत्पादनामध्ये वाढ करून घ्यायची. धन्यवाद.